गेस व्हाट गाइस, हम पहुंच गए मथुरा में। मतलब हमने वहाँ पे गए, हम सरोजनी नगर से गए, सॉरी चांदनी चौक से आए और उसके बाद हम रूम पे गए, रेस्ट नहीं किया, डायरेक्टली बैग लिया और वहाँ से हमारी ट्रेन थी न्यू दिल्ली से डायरेक्टली मथुरा में। तो अभी हम मथुरा में हैं, अभी हम रूम पे जाएंगे एंड फ्रेश वगैरह होंगे और रेस्ट करेंगे। तो फिर अब अभी डायरेक्ट मिलते हैं कल सुबह। गुड मॉर्निंग गाईज, आणि फायनली आता आम्ही रेडी वगैरे झालोय, इथं आलोय आम्ही पाया पडायसाठी, दर्शनासाठी मेन म्हणजे। सो बघूया आता आतमध्ये कसं आहे वगैरे, ते मस्त एंट्री वगैरे आहे, तुम्हाला दाखवते। ऑब्वियसली कृष्णाची जन्मभूमी आहे, ते चांगलं जस्ट दर्शन वगैरे आम्ही करून आलो, बघू शकता टिकली वगैरे लावला आम्ही मस्त, एवढा मस्त होता ना आतमध्ये। पण एवढंच का फक्त फोन अलाउड नव्हते म्हणून मी तुम्हाला काही दाखवू शकत नाही। तिकडे मस्त असं जिथे कृष्णाचा जन्म झाला जेलमध्ये ते वगैरे सगळं बघितलं आम्ही, तिकडे आतमध्ये गेलो आणि साईडला हे बांधले कृष्णाचं रिअल, म्हणजे लाईक आपल्या इकडे असं इस्कॉन आहे, सेम टू सेम तसं आहे, सेम टू सेम। फक्त एवढंच का इथे एवढं भारी वाटतंय ना आतमध्ये बघायला, खूप म्हणजे खूप मस्त वाटतंय। सेम इस्कॉन सारख्या वरती पेंटिंग वगैरे खूप मस्त केले तिकडे, प्लस आपल्याला इथे असे त्यावेळी गुफा सारखं बनवलंय बाहेर, तिकडे आपण आतमध्ये जाऊ शकतो, बघू शकतो। तिकडे स्टॅच्यू वगैरे बनवले त्यावेळी ते दाखवलंय सगळं, ते पण खूप मस्त होता, सगळं मस्त होतं गाईज। पण फक्त एवढंच का मी तुम्हाला काहीच दाखवू शकत नाही, तुम्हाला इथे येऊनच बघायला लागेल, खूप मस्त होता। तर आता आम्ही इथून चाललोय द्वारकाधीश मंदिरात, मंदिरात ना मंदिरात। सो आता इथून आम्ही ऑटो वगैरे करू आणि तिकडे जाऊ आणि संध्याकाळी दुसऱ्याकडे जायचं बघा। गाईज इथून एंट्री केली का मग या साईडला लेडीजचं आहे आणि त्या साईडला जेंट्सची लाईन असते। आता जाम गर्दी येत आहे बघा। जाम ऊन आहे, जाम म्हणजे जामच ऊन आहे। आपल्या इथे जरा तरी पाऊस पडतोय, इथं काहीच नाही, चौकाला ते जाम इच्छा पूर्ण झाली आहे का पूर्ण। आता कुठे जायचंय, हा पण पूर्ण बघायचं आहे आपल्याला। वाट लागले, साप वाट लागली, जाम नो कमेंट्स। गाईज माझ्या बघितलं जसं आम्ही द्वारकाधीशला गेलतो, तिकडे खूप गर्मी होते, ऑब्विसली आता पण आहे। तर त्यानंतर आम्ही तिकडून आलो समथिंग लगेच आलो तिकडे, जास्त आम्ही थांबलो पण नाही। आणि नंतर मग रूम वगैरे आलो, नंतर मी चेक केला, माझा पॉकेटच हरवला। आय डोंट नो तो कुठे गेला, कसा हरवला, काही नाही। मम्मी बोलते मी तुझ्याकडे येता, मी बोलते मी नाही तुझ्याकडे, याच्यामुळे खूप आर्ग्युमेंट झाली आमच्या दोघींमध्ये।
आणि शेवटी हरवलं. आता काय बोलणार. परत आम्ही तरी रेस्ट वगैरे केला थोडा आणि नंतर मग आता जेवलो वगैरे आणि आता चाललोय आम्ही वृंदावनला दर्शनासाठी. सो लेट्स सी आता पुढे काय होते. होपचं पुढे काय हरवलं नाही पाहिजे. लेट्स गो. आता आम्ही इथे आलो वृंदावन मध्ये गोविंददेव मंदिर मध्ये. हे बघा असं मंदिर आहे. हा आता आपण आतमध्ये जाऊया. इथे जाम जरा माकडांची भीती आहे गाईस. चष्मा विस्मा काढून येतात म्हणून आम्हाला चष्मा काढायला लावलता मी. बघूया आता फोन पण ठेवते मी. मस्त मंदिर आहे हा बघा. काहीच गर्दी वगैरे नाही इथं. हा चष्मा आता माकड काढून नेत आहेत. हे बघा इथं बसलेत. तर आता आम्ही आलेलो आहे रंग मंदिर मध्ये वृंदावन मध्ये. हे बघा हे एंट्रन्स आहे. मस्त. आता मंदिर तर चालू व्हायला थोडा टाइम आहे. आता लाईक 4चा टाइम होता बट 4 वाजून गेलाय. तर बघू थोडा 5-10 मिनिटं वेट करू. मंदिर चालू आहे मग जाऊ आतमध्ये दर्शन वगैरे घेऊया मस्त. इथं पण आतमध्ये माकड आहेत. चष्मा काढायला लावला आम्हाला. काय करणार दिसत तर नाही काय तरी पण थोडा थोडा घालू आम्ही मध्ये देव बघायला. असं दे गे. काय दिसत नाही ना चष्मा. मस्त आहे पण मोठा मंदिर आहे. तर पूर्ण साऊथचं जर कॉपी केले साऊथ सारखं म्हणजे असं वाटतं साऊथला आले मंदिर फिरायला आम्ही. चल आम्ही इथून चाललेलो वृंदावन प्रेम मंदिर मध्ये. तर आम्ही तिथं इस्कॉनला थांबायचा आणि इस्कॉनला पण आता एवढा मध्ये अचानक पाऊस लागलाय ना आम्हाला खूप म्हणजे खूप. आम्ही ऑलमोस्ट भिजलो. तर इथं पण बघा पूर्ण पाऊस पडतोय. हे बघा सगळं भिजलं इथं. आम्ही इथंच थांबलोय पावसाच्या पुढं. एवढा पाऊस पडायला लागले तर आता एवढा पाऊस पडतो ना इथून बाहेरचा ऑप्शनच नाही आता आमच्याकडे. आम्ही इथंच बसलोय. आता जेव्हा थोडासा पाऊस कमी होत चाललाय आम्ही दुसऱ्या मंदिरात आहोत. काय बोलशील मम्मी. पावसाने फुल पण तिथे गेले आमचे. पावसामुळे काही कमेंट करू शकत नाही. एवढा पाऊस पडतो आता. अचानक काही 2 दिवस एवढा ऊन आहे. एवढा दुपारपर्यंत ऊन होता पण अचानक एवढा पाऊस आला नाही. तर एवढा आता बघू पाऊस कमी झाला का निघू आम्ही इथून लगेच. फायनली गाईस खूप स्ट्रगल नंतर पावसामध्ये
खूप हाय मस्त इथं, बट पावसाने जरा अजिबात काहीतरी केला, अजून पण पडतंय तर काय बोलू. चला आता आपण पहिला आतमध्ये जाऊ, बाकी मी तुम्हाला थोड्या वेळात दाखवेल. पहिले आतमध्ये दर्शन घेतो, पाऊस जाम पडते. मंदिराजवळ आलो, पूर्ण गोल फिरून 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 फिरून. हे बघा, आतमध्ये कॅमेरा अलाउड आहेत का नाही माहिती नाही, पण इथं मी पावसात दिसते जरूर हे मला माहिती आहे. सो लेट्स गो, पटपट जाऊ जरा. गाईस, सगळ्यात भारी राधा विष्णूची मूर्ती आजपर्यंत मी बघितली असेल इथं, सगळ्यात भारी. तुम्हाला दाखवते. आम्ही निघालेलो आहोत आता, जाम पाऊस झाला आता परत, आणि आता चाललोय आम्ही बाकी बिहारीच्या मंदिरात. तिकडे जाऊ आता. आम्ही ऑटो वगैरे केली इथून 20 रुपीज सीटवर. तिकडे मंदिरात पोहोचल्यावर तुम्हाला दाखवते इकडे काय आहे आणि काय नाही. आज मग आता संध्याकाळ झाले, पावसाच्या मुलं खूप टाइम वेस्ट झाला आमचा, खूप म्हणजे खूप. ओके, आता पूर्ण करायचंय तर. आणि भिजलेलो पण आता मी, मम्मी पूर्ण भिजले, पप्पा पण भिजले. मुंबई सारखी परिस्थिती झाली इथं. हे बघा, आठवण आली मला मुंबईची हे सगळं बघून. फायनली गाईज रूमवर वगैरे आले मी आता. आणि जसं मी आता लास्ट आताची व्हिडिओ आहे त्याच्यात मी मला सांगितलं की मी चालले बाकी बिहारी मंदिरमध्ये. सो तिकडे जायचा एक्सपिरियन्स आमचा झाला ना, मीन्स त्या व्हिडिओ नंतर मी एकही व्हिडिओ काढली नाही, बिकॉज जाम थोडासा जरा वेगळा एक्सपिरियन्स होता तो. म्हणजे आम्ही तिकडे गेलो, हा ऑलरेडी पाऊस पडत होता, खूप पाऊस पडत होता. सो त्यामुळे फोन बाहेर काढतच नव्हतो मी. आणि त्याच्यातनं खूप पाणी वगैरे भरला होता इथे. तर आम्ही तिकडे गेलो त्या मंदिराच्या इथे एंट्रन्स वगैरे खूप चाललो वगैरे आतमध्ये गेलो. आणि असं समजलं की लाईन्स बंद केल्यात, भोग लागलेला म्हणून, म्हणजे देवाला जेवण वगैरे दाखवायचं होतं म्हणून, त्यामुळे लाईन्स बंद केली. आणि एवढी गर्दी होती ना, खूप म्हणजे खूप गर्दी होती. सो त्या गर्दीमध्ये मी फोन काढायची रिस्क म्हणजे बिलकुल घेतलीच नाही. आणि प्लस जशीची, आणि तिकडे पण आम्ही किती समथिंग अर्धा तास जास्त थांबलो, अर्धा तास 40 मिनिटं तरी थांबलो आम्ही. तर ते झालं, तर त्यामुळे आम्ही आतमध्ये गेलो, दर्शन वगैरे झालं. तिकडे पण खूप गर्दी, खूप म्हणजे खूप. त्यात पण मला व्हिडिओ करायला भेटला. आणि मेन म्हणजे फोन तर अलाउड तर नसतातच जास्त, पण तरी पण मला व्हिडिओ करायला भेटला नाही. ते झालं, बाहेर आलो तरी पण पाऊस पडते. आणि आम्ही तिथे चप्पल काढली, त्याच्या अपोजिट साईडला आम्ही बाहेर निघालो. आम्हाला तो रस्ताच भेटत नाही, पूर्ण सगळा फिरलो. त्यानंतर आम्हाला तो रस्ता भेटला कसा तरी करून, ते पण जाम मुश्किलनी कसं तरी करून. तिकडून ऑटो केला अर्धे की, तिकडून परत बस केली, परत तिकडून ऑटो करून आम्ही आता आमच्या रूमवर आलो. जाम वर्स्ट एक्सपिरियन्स होता हा थोडासा, बिकॉज ऑफ खूप पाऊस पडायचा, खूप पाऊस पडला. आणि त्यामुळे खूप घाण वगैरे झाली. तर त्यामुळे मी काहीच व्लॉग वगैरे काढला नाही, काहीच नाही. म्हणून मी तेव्हाच एंड करते, आजचा तो व्लॉग मी एंडच करते इथे आता. म्हणून मी असं बोललं की चला सांगू दे जरा काय झाला काय नाही. तर असं एवढं सांगितलं की मी चालले, पण तिकडचं एकही व्हिडिओ नाही. सो म्हणून मी विचार केला की हा एक व्हिडिओ काढेन, मी सांगेन काय झाला काय नाही. सो हेच झालं, त्याच्यामुळे मी काहीच व्हिडिओ काय काढले नाही तिकडे. आणि आता आम्ही आलो रूमवर वगैरे, फ्रेश वगैरे झालो, सगळं जेवलो वगैरे. आता नेक्स्ट डेचा तर डायरेक्ट व्लॉग येईल त्याच्यात. आता मी उद्या कुठे चाललंय ते तुम्हाला उद्याच समजेल, आय मीन नेक्स्ट व्हिडिओमध्येच समजेल. सो बघा आता पुढे.